मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या दर्शन मॅथ स्टडी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपलं इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा जो पहिला धडा आहे, रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्लूज अँड द कॉन्टेक्स्चुअल मीनिंग्स ऑफ द वर्ड्स, हा जो आपला धडा आहे, हा धडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर ह्या धड्यामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट रिलेशनशिप असतात. कसं ऑड मॅन आउट बद्दल काय असतात, शब्द दिले असतात. आपल्याला काय दिले असतात, शब्द. त्या शब्दानुसार आपल्याला त्याच्यात ऑड काय आहे ते बघायचं. नाहीतर एखादा वर्ड असतो, वर्डचे रिलेशनशिप अशा टाईपचे आपल्याला क्वेश्चन्स असतात. वर्ड रिलेशन ठीक आहे. तर आता बघू आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे, क्वेश्चन्स कसे असतात हे सर्व आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर चला, आता इयत्ता जे 7वी स्कॉलरशिपचे नवनीतचं जे पुस्तक आहे, या पुस्तकातून आपण प्रश्न घेतलेला आहे. तर यांनी पहिले जे प्रश्न दिलेले आहे, नमुना प्रश्न, हे तुम्हाला पुस्तकामध्ये असतीलच. हे मी काय आता इथे सोडवून देत नाही, याचं तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, तर डायरेक्ट आपण प्रश्नांकडे वळूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तर यांनी क्वेश्चन्स फॉर फाइंड द ऑड मॅन आउट, वेगळा शब्द ओळखा. यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे, बायटर. पहिलं ऑप्शन्स मी वाचून घेतो. बायटर, सॉल्टी, सोवर, हॉट. ठीक आहे, हे वेगळा शब्द यामध्ये बघा. सॉल्टी खारट, सोवर बायटर आपण टेस्ट बाईट करतो, एखादी गोष्ट टेस्ट बाईट करतो, चालतो बायटर. सॉल्टी ती वस्तू सॉल्टी, सोवर. पण हॉट हे काय, गरम आहे. हॉट गरम वस्तूबद्दल सांगत आहे, म्हणून हॉट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. चला तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. फाइंड द वर्ड दॅट इज द नॉट रिलेटेड टू हॉस्पिटल. हॉस्पिटलशी संबंधित नसलेला शब्द शोधा. नर्स, डस्टर, इंजेक्शन, मेडिसिन. तर नर्स असते हॉस्पिटलमध्ये, कोण असते, नर्स असते. इंजेक्शन देतात, मेडिसिन पण देतात. पण डस्टर हा काय, युनिक शब्द आहे, म्हणून डस्टर हे आपले, डस्टर हा हॉस्पिटल संबंधित नाही, म्हणून डस्टर हा आपला ऑड मॅन आउट हा शब्द आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड अँड द कम्प्लीट द सेंटेन्सेस. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. वी सी इन द स्काय आफ्टर द रेन. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण आकाशात काय बघतो, लाइटनिंग, रेन. पाऊस तर पडतो, रेन कसं काय बघूया, तर रेनबो, ब्ल्यू स्काय. रेनबो बघतो आपण, पाऊस पडल्यावर रेनबो येत असतो बघा. कधी कधी रेनबो येत असतो. आपण आकाशात पाऊस पडल्यावर रेनबोच येत असतो, आपण पाऊस पडल्यावर रेनबो बघत असतो. तर रेनबो हा आपला करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. चला तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. ठीक आहे, तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. तर आजचा नेक्स्ट क्वेश्चन, चूज द थिंग दॅट गोज विथ द की. कीशी जुळणारी योग्य वस्तू निवडा. आता की, कुलूप, स्टे जुळणारी की, इथे कुलूपाचं चित्र दिलं आहे, नाही येणार. टेबल नाही येणार. कीला काय लागते, चावी लागते, मग याला चावी. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, म्हणून सेकंड नंबरला परीक्षेमध्ये असं इथे गोल करायचं, इथे आपल्याला गोल करायचं सेकंडमध्ये. ठीक आहे, तर गोल करायचं, त्याच्यानंतर जाऊ द्या. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट कोणतं हे आपण बघूया. तर यांनी शब्द काय दिला आहे, ब्युटी, वेगळा शब्द निवडा. सेकंड ब्युटी, फर्स्ट ब्युटिफुल, सेकंड ब्रेव, थर्ड अगली, फोर्थ गर्ल. तर या जो प्रश्न आहे, यामध्ये ऑड मॅन आउट कोणतं वाटत आहे, ब्युटिफुल, ब्रेव, हुशार, अगली. हे जे सर्व शब्द आहे, आपण जर एखादी गोष्ट केली, समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपण उत्तर दिलं, तर आपण हे शब्द बोलतो, ब्युटिफुल, व्हेरी ब्रेव, हुशार, बुद्धीचा, अगली. तर गर्ल जे आहे हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. गर्ल हा युनिक शब्द आहे या सिरीजमध्ये. तर मी म्हणलो होतो ना, आपल्याला ऑड मॅन आउट, परीक्षेमध्ये ऑड मॅन आउटचेच प्रश्न येणार. ऑड मॅन आउटमध्ये आपल्याला ह्याच्यात काही एवढं सोपं असतं, याचा आपल्याला सराव करायचा आहे. तर चला, 6वा प्रश्नाचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द प्लांट. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा भाग नाही. लिव्स, बर्ड, स्टेम्स आणि फोर्थ टस्क. लिव्स असतात वनस्पतीला, बर्ड असतात, स्टेम असतात, पण ऑप्शन नंबर 4 जे आहे स्टक, आपल्याला टस्क हे आपल्याला वनस्पतीमध्ये आढळून येत नाही. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यायातून अयोग्य जोडी निवडा. अयोग्य अल्टरनेटिव्ह. तर यामध्ये बघा, कॅट्स पूर करते, डॉग्स बार्क, भुकतात. बार्क म्हणजे आपण भुंकणे, भू असं करतो ना. मंकी चॅटर करतात, मंकी आपल्याला मानव जाते, आणि मंकी म्हणजे मानव जाते. मंकी आपल्याला चॅटर्स करतात, आणि काऊस कू असं नाही करत. कू काय कोण करत, कोंबडी असेल, कोंबडा असेल, हे कुकडू आपण असं म्हणतो ना. तर काऊज हे कू हे करत नाही, म्हणून हे ऑड मॅन आउट, अयोग्य जोडी आहे काऊज, ऑप्शन नंबर 4. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया.
चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द निवडा. तर याच्यात काय सांगितलंय बघा, याच्यामध्ये काय किचन दाखवलेलं आहे आपल्याला. किचन आहे, एक वुमन आहे, एक बाई आहे, ती किचन मध्ये कावरत आहे. मग हे चित्र कशा संबंधी आहे? लिव्हिंग रूमचं नाहीये, बेडरूम नाहीये, गार्डन नाहीये. ऑप्शन नंबर 2 किचन संबंधी आहे. तर चला तर नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग जम्प लेटर्स. मयित केलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द निवडा. यांनी जो शब्द दिलेला आहे या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द कोणता आपल्याला निवडायचा आहे? इवडोअरला मग आपण डेवोयर, वेडोयर. आता याचे शब्द कोणता बनेल मग आपला जो शब्द बनणार आहे ऑप्शन नंबर 2 डेवोर. मिनिंगफुल शब्द ऑप्शन नंबर 2 मध्ये बनतो म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट सर. तर एकूण 15 प्रश्न आहेत. तर 15 पैकी आपण 9 प्रश्न आता घेतलेले आहे. बाकीचे प्रश्न उरलेले प्रश्न तुम्ही सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.